चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपींचा पाठलाग करून त्यांना मोठ्या शिताफीनं अटक करण्यात आली आहे। शिर्डी पोलीस स्टेशन येथील गुन्ह्यातील 2,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल देखील पोलिसांनी हस्तगत केला। याबाबत सविस्तर माहिती अशी की शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 27/6/2026 रोजी फिर्यादी नामे भास्कर प्रसाद आलापती वयवर्ष 54 वर्ष राहणार हैदराबाद हे शिर्डी येथे आले असता रात्रीच्या सुमारास साई मंदिरातून दर्शन करून हॉटेल ऋषिकेश येथे जात असताना 3 अनोळखी इसमांनी त्यांच्याजवळील पल्सर मोटरसायकलवर फिर्यादीची मावशी अरुणा कुमारी रविकुमार ताटी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन बळजबरीनं ओढून तोडून चोरी केली होती। सदर घटनेबाबत शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानुसार दिनांक 9/7/2026 रोजी तपास पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्हा उघडकीस आणून प्रथम आरोपी नामे सुमित अशोक बोंबले वयवर्ष 19 राहणार गोंदे दुबाला तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक यास गोपनीय माहितीच्या आधारे सावळेर बुद्रुक तालुका राहता येथे ताब्यात घेऊन त्यास नमूद गुन्ह्यात अटक केली। त्याच्या 3 दिवसांच्या पोलीस कस्टडी दरम्यान त्यानं गुन्ह्याची कबुली देऊन त्याचे साथीदार ऋषिकेश शिवाजी पदमेरे वयवर्ष 23 राहणार इगतपुरी नाशिक, ओमकार शरद भोसले राहणार घोटी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक यांच्यासह वरील गुन्हा केल्याची कबुली दिली आणि आरोपी सुमित अशोक बोंबले यांना गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटरसायकल काढून दिली। तीही गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आली आहे। त्यानंतर पुढील सदर गुन्ह्यात तपासामध्ये गोपनीय माहितीच्या आधारे ऋषिकेश शिवाजी पदमेरे यास पुणे ग्रामीण घोडेगाव पोलीस स्टेशन हद्दीतून अटक करण्यात आली। आरोपी ऋषिकेश शिवाजी पदमेरे यांनाही गुन्ह्याची कबुली देत 40 ग्रॅम 140 मिलीग्रॅम वजनाची सोन्याची लगड असा 2,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल गुन्ह्यामध्ये हस्तगत करण्यात आला आहे। तसेच शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 517/2026 हा गुन्हा उघड करून आरोपी नामे अनिल सुभाष चिंतामणी वयवर्ष 29 राहणार उभाडे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक यास 6/7/2026 रोजी अटक केली असून त्याने त्याचा साथीदार प्रकाश गोंडके राहणार उभाडे तालुका इगतपुरी याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली असून आरोपी अनिल सुभाष चिंतामणी याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या सोन्यापैकी 60,000 रुपये किमतीचे 4 ग्रॅम सोन्याची लगड जप्त करण्यात आली। पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल ऋषिकेश येथे 27 जून रोजी सायंकाळी रात्री 10:50 आसपास एक चेन स्नॅचरने एक वयस्कर महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन तोडून पळून गेला होता। त्या अनुषंगाने PI गलांडे शिर्डी पोलीस स्टेशन आणि त्यांचे DB पथक यांना तपास करण्याचे पुढील आदेश देण्यात आले। त्या अनुषंगाने तपास करता यामध्ये 3 आरोपी एकूण निष्पन्न झाले होते। सुमित अशोक बोंबले हा पहिला आरोपी आहे। याला ताब्यात घेतल्यानंतर ऋषिकेश पदमेरे आणि ओमकार शरद भोसले हे उर्वरित 2 आरोपी निष्पन्न झाले। त्यातील ऋषिकेश पदमेरे यालाही अटक करण्यात आलेली आहे। 3 आरोपी राहणार गोटी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या ठिकाणचे आहेत। या दोघांकडे तपास केल्यानंतर त्या तपासामध्ये ह्यांनी जी चेन चोरली आणि ती चेन चोरल्यानंतर तिची ज्या प्रकारे विल्हेवाट लावली त्याचा तपास केला असता सदर जो मुद्देमाल आहे 40 ग्रॅम 140 मिलीग्रॅम एवढा मुद्देमाल त्यामध्ये हस्तगत करण्यात आलेला आहे। तसेच गुन्हा नंबर 517/2026 15 जून रोजी आणखी एक चेन स्नॅचिंग शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतच झालेली होती। यामध्येही 12 ग्रॅम सोनं गेलं होतं। त्यापैकी 4 ग्रॅम सोनं हे हस्तगत करण्यात आलेलं आहे। यातील जे आरोपी आहेत अनिल सुभाष चिंतामणी याला अटक करण्यात आलेली आहे। याच्या माहितीवरून पुढील जो आरोपी आहे प्रकाश गोंडके हा पण निष्पन्न करण्यात आलेला आहे। हे आरोपी पण राहणार उबाडे तालुका इगतपुरी या ठिकाणचे आहेत। यांच्याकडून 4 ग्रॅम सोनं हस्तगत करण्यात आलेलं आहे। दुसरा जो आरोपी आहे तो ताब्यात घेतल्यानंतर उर्वरित मुद्देमालाबाबत सुद्धा तपास केला जाईल। तरी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या सोन्याच्या दागिन्यांची काळजी घ्यावी आणि तुम्हाला कोणताही त्रास झालेला असेल किंवा तुमच्या बाबतीत काही अडचण झाली असेल तात्काळ शिर्डी पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा। ते जे आहे त्या बाबतीत त्यांनी ते सोनं ज्यांच्याकडे दिलं होतं त्या अनुषंगाने सदर साक्षीदार यांच्याकडून ते सोनं जे आहे ते हस्तगत करण्यात आलेलं आहे। आता आपल्याकडे एकूण 9 घटना आहेत। त्यापैकी आपल्या 6 डिटेक्ट झालेले आहेत। 3 घटना ज्या आहेत त्या 3 घटनांपैकी पण एक डिटेक्ट आहे, परंतु आरोपी आणखी ताब्यात नाहीत। म्हणजे आपल्या एकूण ह्या वर्षी ज्या 9 घटना घडल्या त्यापैकी आपल्या जवळजवळ 7 डिटेक्ट आहेत। 2 जे आहेत त्या सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपण उघड करणार आहोत। धन्यवाद। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक ममक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश कुमार चव्हाण, पोलीस सब इन्स्पेक्टर सागर काळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल SR लांडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधाकर काळोखे, सहाय्यक फौजदार इरफान शेख, केवल सिंग राजपूत, सुनील दिघे, नामदेव नालेगावकर, मंगेश भोसले आदींनी केली आहे। एसन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।